मित्रांनो, गिव्ह मी रिप्लाय प्लीज. काहीतरी रिप्लाय द्या. आपण काल नियम पाहिले अपवर्तनाचे. जो पहिला नियम होता सेम ॲज इट इज, कशा पद्धतीने जो नियम आपला परावर्तनाचा होता त्या पद्धतीनेच हा स्तंभिका, परत आपाती किरण आणि परावर्तित किरण हे एकाच कशावरती प्रतलात असतात. हा तिकडे एक रूल होता. त्या पद्धतीनेच हा सुद्धा रूल आहे. एकाच प्रतलात अपवर्ती किरण, आपाती किरण आणि स्तंभिका म्हणजे नॉर्मल हे एकाच प्रतलात. दुसरा जो नियम आहे, आता हे जे स्टेटमेंट आहे दुसऱ्या नियमाचं, त्यालाच आपण स्नेल लॉ म्हणतो बघा. स्नेल्स या सायंटिस्टने सांगितलेला आहे स्नेलचा नियम, स्नेल्स रूल. मग हे जे आहे साइन आय डिवाइडेड बाय साइन आर, याला काय म्हणायचे आपला स्नेलचा लॉ. मग स्नेलचा लॉ हे सांगते दिलेल्या माध्यमांच्या जोडी करता पेअर जे आहे मीडियमची, येथे हवा व काच ही दोन जोडी आहे, त्याला साइन आय व साइन आर याचे गुणोत्तर स्थिर असते. त्याचं जे यालाच या स्टेटमेंटलाच हे दिलं बघा, साइन आय साइन आर इज इक्वल टू स्थिरांक कॉन्स्टंट इज इक्वल टू एन. एन या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. या नियमालाच स्नेलचा नियम असेही म्हणतात. स्नेलचा नियम लिहा म्हणलं हे स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे बघा. स्टेटमेंट लिहा आणि स्नेलचा रूल, स्नेलचा. मग जशाला तसे वास काय नाही. मग काही वेळेला काय येतं कोरिलेशन मध्ये येतं, परत काही वेळेला गाळ्याला जागामध्ये येतं, मॅच द पेअर मध्ये येतं. इकडे स्टेटमेंट देतं किंवा स्नेलचा रूल आणि हे फॉर्म्युला तिकडे देतं. काही वेळेला ते मॅच करायचं असते. म्हणजे डायरेक्ट स्नेलचा रूल लिहा, स्नेलचा नियम लिहा असं काय आलेलं नाही. पण अशा पद्धतीने कुठे येऊ शकते चुकी बरोबर. हा स्नेलचा नियम आहे का? तर स्नेलचा नियम म्हणजेच काय आहे, दुसरं स्टेटमेंट आहे, दुसरं वाक्य आहे. कशाचं? अपवर्तनांकाच्या नियमाचं. पहिलं काय, सगळे एका प्रतलात आहेत, आपाती किरण, परत जे अपवर्तन व्हायला लागलंय तो अपवर्तित किरण आणि आपला जो नॉर्मल स्तंभिका, ही कशी एका प्रतलामध्ये स्थिर असतात किंवा स्थित असतात हे तेच सांगतोय. आणि दुसरं जे स्नेलचा नियम साइन आय डिवाइडेड बाय साइन आर इज इक्वल टू के घ्या एन घ्या, हे काय आहे, काय कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. एवढं हे झालं. आता पुढची जी कन्सेप्ट आहे आपली अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे काय होतंय, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ही जी लाईट आहे ट्रॅव्हल करत असताना सांगितलं प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. मग सगळीकडे काय काचेतून जायला लागला वेगळी त्याचा वेग राहणारा. परत काय वेगळं पाण्याचं माध्यम आहे, सगळे पारदर्शकच माध्यम आहेत, हिऱ्याचं माध्यम आहे. मग त्या माध्यमामध्ये जो ह्यांचं गुणोत्तर येणार आहे म्हणजे कमी अधिक प्रमाण राहणार आहे त्यालाच काय म्हणतो आपण अपवर्तनांक असं म्हणतो. त्याचा अंक आहे तो, त्याचा तो रेशिओ काढलेला आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, रेशिओ म्हणजे गुणोत्तर प्रमाण. कळतंय का? म्हणजे काय, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जात आहे. सपोज प्रकाश, आता ही आपलं जे आहे, आता हे पाठीमाग आकृती झाली, आता ही अशी आपली, आता काय व्हायला लागलेलं आहे, हे जे इकडं हवेचं माध्यम आहे आणि हे जे आहे ग्लासचं माध्यम आहे, काचेचं आहे का नाही. मग इथं जे आहे हा आपला काय आलेला आहे, आपाती किरण आलेला. आता आपण रिफ्रॅक्शन बघतो बघा, रिफ्लेक्शन नाही. आता हे जे आहे इथून जाताना लाईट इकडं न जाता काय होणार आहे, थोडीशी अशी अलीकडल्या बाजूला येणार आहे. म्हणजे काय व्हायला लागले, इथं थोडीशी दिशा बदलायला लागल्या. मग हे काही वेळेला त्या मीडियम वरती अवलंबून आहे. त्याच्या यालाच काय म्हणतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. घनतेवर तर अवलंबूनच आहे. मग ते कमी अधिक प्रमाण असेल त्या वेगाचं त्यालाच काय म्हणतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. सगळ्याचा वेगवेगळा, पाण्याचा वेगळा, हवेचा वेगळा, काचाचा वेगळा, हिऱ्याचा वेगळा दिलेला आहे खाली. आणि रंगामध्ये सुद्धा आहे बघा, त्याची जी इंटेन्सिटी वेगवेगळ्या रंगाची. आणि हा जो अपवर्तनांक माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अवलंबून आहे. त्या प्रकाशाचा वेग किती त्या माध्यमामध्ये त्याच्यावरती हा अपवर्तनांक अवलंबून आहे. अपवर्तनांक म्हणजे काय, हे गुणोत्तर प्रमाण आहे. येते का लक्षामध्ये? कशाचं, तर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना कशा पद्धतीने तो वेग दाखवतोय
त्यालाच काय म्हणतो आपण अपवर्तनांक असं म्हणतो बघा. हे लक्षात ठेवायचं. आणि हे जे आहेत दिलेलं आता इथं हवेचा किती आहे परीक्षेत विचारलं जाऊ शकतं बरं का, हे MCQ मध्ये आलेला आहे हवेचा. 1.003. परत बर्फाचा किती आहे अपवर्तनांक आहे 1.31. पाण्याचा 1.33. अल्कोहोलचा 1.36. केरोसिनचा 1.39. फ्युज्ड क्वार्टर्स 1.46. फ्यूज घालत नाही का आपण ते सर्किट मध्ये फ्यूज, ते बरेचसे फ्यूज आहेत बघा विद्युत परिपथामध्ये घालायचे फ्यूज रे त्याचे. परत टर्पेंटाईन तेल ऑइल. टर्पेंटाईन म्हणजे काय ते हे मायक्रोबॅक्टेरिया वगैरे झाली धुकावर ते तेल घातलं जातं बघा, टर्पेंटाईन ऑइल म्हणून असतं ते. परत बेन्झिन. बेन्झिन आपला कार्बन कंपाऊंड आहे तो. परत क्राऊन काच, ते मुकुटाला असते काच. खनिज मीठ आपले मिनरल्स हे प्रत्येकाचे दिलेले आहेत. मग प्रत्येक वेळेला जास्तीत जास्त एकदा विचारलं होतं हिऱ्याचा. हा रिफ्रॅक्ट सगळ्यात जास्त मोठा अपवर्तनांक कोणाचा आहे हिऱ्याचा आहे. परत नीलम ते एक रत्नच आहे. माणिक मोती म्हणतो बघा आपण गोल्ड, ते काय व्हॅल्युएबल मटेरियल आहे ते. परत घन फ्लिंट काच काचाचाच प्रकार आहे ते. अशा पद्धतीचं हे काय आहे अपवर्तनांक आहेत. विशिष्ट प्रकारचे काही माध्यमाचे निरपेक्ष अपवर्तनांक आहेत बघा इथे. आता इथे सांगितलेलं आहे पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हे अशा पद्धतीने म्हणजे काय पूर्वी लिहित होते असं. पहिल्या माध्यमातील प्रकाशाचं हे 1 लिहायचं, हे अपवर्तनांकासाठी n लिहायचं आणि हे खाली दुसरं चिन्ह असं लिहायचे. हेच लिहिण्याची पद्धत आहे. मग ह्यालाच काय म्हणतो आपण अपवर्तनांक 1 हे वर लिहायचं, n2 असं तिरप्या ह्याच्यामध्ये थोडस. हेच पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v1 डिवाइड बाय दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा. मग आता ही जी आकृती आपली पहिलं माध्यम कशाचा आहे हवेचा आहे आणि हवेतून कुठे लागलेत किरण काचेमध्ये. मग ते दोन्हीचा वेग त्याचं गुणोत्तर म्हणजे ते अपवर्तनांक आहे. आलं का लक्षामध्ये. त्याचं किती अपवर्तन व्हायला लागले रिफ्रॅक्शन आणि हे दुसऱ्या माध्यमामध्ये आल्यानंतर किती होणार आहे त्या दोन्हीचं गुणोत्तर प्रमाण म्हणजे ते आपण अपवर्तनांक असं म्हणतो बघा. या पद्धतीने हे फॉर्म्युले आहेत लक्षात ठेवायच्या फक्त एवढं. आता जे आहे काही वेगवेगळ्या कंडिशन मध्ये दिलेलं आहे आता पुस्तकामध्ये सुद्धा. इंग्लिश मध्ये बिहेवियर ऑफ रिफ्रॅक्शन इन व्हेरियस मीडियम. बऱ्याचशा कंडिशन मध्ये प्रयोग प्रश्न आलेले आहे त्याच्यावर. आता बघा तुम्हाला असं दाखवा म्हणते. आता जी पहिली कंडिशन आहे काही बिहेवियर आहेत. पहिली कंडिशन आहे जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून, विरल म्हणजे काय रेअर माध्यम, विरल म्हणजे काय घनता कमी आणि ते काय डेन्सर मध्ये म्हणजे इकडे काय हवेचं विरळ आहे आणि इकडे काचेचं आहे. त्यावेळेस काय राहतंय हे जे आपला ह्याला काय म्हणलं होतं आपण. आता इथे लक्ष ठेवायला थोडं ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात काही वेळेला. डायग्राम देते डायग्राम वरती बेस क्वेश्चन विचारते कोणती कंडिशन आहे कशा पद्धतीचं रिफ्रॅक्शन आहे आणि हे जे परावर्तित किरण आहे हे स्तंभिकेच्या कुठं असेल ते कुठं रिफ्रॅक्शन आहे. लिहू नको की रे बंद कर. कोणत्या विषयाचा आहे थांब मग गृहपाठ करलास का थांब लिहायला टाइम देतो की आपण. समोर लक्ष दे. आता तर चालू झाले तू लगेच लिहायला चालू केलास का. चला गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ. चला लवकर लवकर जॉईन व्हा. आपलं चालू का आपल्या 3 कंडिशन दिलेल्या आहेत कशा पद्धतीचे वर्तन दाखवतंय अपवर्तन वेगवेगळ्या माध्यमामध्ये. तर पहिली जी कंडिशन आहे विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये जाताना म्हणजेच काय हवेच्या माध्यमातून काचेच्या माध्यमामध्ये येत असताना काय होणार आहे हे जे आपला हा आलेला का आहे आपाती किरण आहे इथं आहे का नाही आपाती कोण. आणि तो जो बनवणार आहे हा जो आहे ही आपली नॉर्मल आहे स्तंभिक आहे. मग ज्या वेळेस आपाती किरण कुठून यायला लागलाय विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये येत असताना त्याच जे तो कुठीकडे वळायला लागलाय तेव्हा तो स्तंभीकडे झुकतो. हे जे आहे आपण विचार केला डॉट डॉट काढूया आपण असं जाणार होता पण तो काय व्हायला लागलाय थोडस स्तंभिकेच्या जवळ. आपण ह्याला अजून एक देऊ शकतो बघा इथं. आता हे लिहिले ह्याच्या पुढे एक स्टार करून स्टेटमेंट लिहायचे आहे. इथं जे अँगल आय जो आहे मोठा आहे कशापेक्षा अँगल आर पेक्षा. या अँगल बरं काय कोण आपण असं सुद्धा म्हणू शकतो डायरेक्ट ते लहान मोठं ह्याचं उलाले स्मॉलर बिगरचं
तर कोन असं लिहा डायरेक्ट. कोन आय हा काय आहे, मोठा आहे कोन आर पेक्षा. ही पहिल्या कंडिशन मध्ये. का बर, तर विरल माध्यमामधून घन माध्यमाकडे जाताना तो स्तंभिकेच्या बाजूला झुकायला लागलाय, आहे का नाही, स्तंभिकेकडे. ही पहिली कंडिशन, विरल मधून घन माध्यमावर. आता परत काय झालेलं आहे, घन माध्यमातून विरल माध्यमाकडे. म्हणजे आपण इथं सुद्धा घेऊ शकतो हे पुढे. आता हे आलं इथं असंच. आता हे जे आहे घन माध्यम म्हणजे कशाचं आहे, काचेचं माध्यम आहे. आता आपला नॉर्मल इथं काढला आपण, नॉर्मल स्तंभिका. आता इथं काय होणार आहे, हा जो डॉट आहे आपला जाणारा डायरेक्ट असा जायला पाहिजे होतं, आहे का नाही. पण हे काय होणार आहे, स्तंभिकेच्या दूर जाणार आहे. आता स्तंभिकेच्या जवळ इकडे काय होईल, तर इकडल्या साईडला जाता. आता हा जो काय असा जाईल, आता दूर अंतरावरती. मग आता या कंडिशनला इथं चालू आहे बरं का. आता हे इथं समजावून, ही पहिली कंडिशन आली का लक्षामध्ये. ज्या वेळेस विरल माध्यमातून घन माध्यमात प्रकाश प्रवास करायला लागलाय, त्याचा मार्गक्रमण चालू आहे, तर तो कुणीकडे झुकणार आहे, स्तंभिकेकडे. म्हणजे म्हणून काय, इथं आय मोठा आहे आर पेक्षा. पुढच्या कंडिशन, हा हॅलो, हा लक्ष द्या, सेल संपले होते माईकचे म्हणून आवाज येत नव्हता. आता येतोय का आवाज, आता येत असेल बघा आवाज. हा ठीक आहे. आता समोर लक्ष द्या, पहिल्या कंडिशन मध्ये विरल माध्यमामधून घन माध्यमामध्ये जाताना हा जो परावर्तित कोन जो होता किंवा परावर्तित किरण कोणीकडे यायला लागला, स्तंभिकेच्या जवळ यायला लागला. म्हणून अँगल काय केला तिथं, अँगल आय पेक्षा अँगल आर लहान होता, आय मोठा होता. आता इथं उलट सांगायचे आपला, या कंडिशनला जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमामधून विरल कडे जायलंय त्याच्या उलट होऊन राहील. इथं इथं काय होईल, तो स्तंभिकापासून दूर जाईल. म्हणजेच काय, अँगल आय इथं मोठा आहे कशापेक्षा, आर पेक्षा. इथं काय व्हायला लागलं होतं, हा सॉरी सॉरी, इथं जे आहे आर मोठा आहे म्हणायचं. इथं इथं आय मोठा आहे आणि इथं आर मोठा आहे, आय लहान आहे. आपण ही कंडिशन लिहूया त्या ठिकाणी. दुसऱ्या कंडिशनला घन माध्यमामधून विरल माध्यमामध्ये जाताना कोन आय पेक्षा आर कोन हा जो आहे बिगर आहे, मोठा आहे. आलं का लक्षामध्ये. हे असे दोन पद्धती, ह्याच्या बिलकुल अपोजिट ही आहे. आता तिसरी जी कंडिशन आहे, प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमांच्या सीमेवर लंबरूप, लंबरूप म्हणजे काय, 90 डिग्रीचा अँगल, काटकोन असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही, अर्थात त्याची अपवर्तनच होत नाही. तिसरी कंडिशन आहे. म्हणजे 90 डिग्री जर अँगल असेल डायरेक्ट, तर ते जसं आहे तसंच दिशा बदलत नाही, डायरेक्ट तिथून किरण जातात बघा. या पद्धतीने सरळच निघून जाणार आहेत, हे असं इकडं इकडं जाणार नाही. कशामुळं, त्याची जी दिशा आहे लंबरूप आहे. म्हणून आपण काय, आपण ते आरसा जर काय करतो, आपण असा वाकडा वाकडा करतो बघा थोडासा, आणि अशी एक पोझिशन येते, परत असा वाकडा केला असा त्या अँगलला पकडून तिकडं आरसा, तर ते काय त्याच्या चेहऱ्यावरच पडत नाही ते प्रकाश किरण. आपण जी सावली किंवा जे रिफ्रॅक्शन दाखवतोय आपण, प्रतिबिंब आपण चमकवत नाही का ऊन, मग आपण अशी दिशा पकडतो. ते जर असं कानवळ कोपरा क्रॉस क्रॉस केलं एकदम, तर काय होणार, ते अँगल कमी कमी होत जाऊन डायरेक्ट नाहीसाच होणार आहे, ते रिफ्रॅक्शनच होत नाही. कशामुळं, लंबरूप असल्यामुळे. अशा तीन कंडिशन आहेत. तिसऱ्या माध्यमात डायरेक्ट विरल मधून घन माध्यमामध्ये जात असताना काय व्हायला लागलाय, लंबरूप जर असेल तर त्याची दिशा बदलत नाही, आहे तसाच निघून जातो प्रकाश. येतं का लक्षामध्ये. अशा तीन कंडिशन आहेत. तिन्हीच्या आकृत्या काढायच्या, ते अतिशय महत्वाच्या, तिन्हीवर प्रश्न आलेले आहेत. पहिली आणि त्याच्या खाली हे लिहा, इथं जे आहे
डायरेक्ट निघून जाणार आहे ही कंडिशन का नाही, हे कोणता मोठा असेल कोणता छोटा असेल आणि काय काय व्हायला लागलंय. वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन, बिहेवियर ऑफ डिफरंट मीडियम्स. चला सगळ्यांनी तिन्ही आकृत्या काढायच्या, तिन्हीचे खाल्ले स्टेटमेंट आणि कोण मोठा आहे अँगल तो लिहायचा. अतिशय सोपं आहे, काही जास्त अवघड नाही. आलं का लक्षामध्ये सगळ्यांच्या? हा 6 नंबरचा चालू आहे चॅप्टर बघा. कांबळे अगोदरच लिहिलेलं आहे बघ. रिव्हिजनला जाऊन आला का तुम्ही? चला ऑनलाईनचे सुद्धा लिहायचे आहे. मग असं परीक्षेत विचारलं जातं, जेव्हा प्रकाश किरण 90 अँगल मध्ये प्रवास करत असतील 90 अंशामध्ये लंबरूप, तर ते स्तंभिकेच्या जवळ किंवा दूर कुठं असतील सरळ जातात, दूरचा आहे तसंच मार्गच बदलत नाही त्याचा. मग हे काय चूक किंवा बरोबर मध्ये असं आलेलं आहे पाठीमागं, चूक आहे का हे बरोबर आहे असं चुकीचं सांगितलं असतं तिथं. मग ते चूक आहे म्हणून स्टेटमेंट सांगायचे आहे. काही वेळा बरोबर मग सत्य आहे का हे असत्य आहे, सत्य दिलं असतं. हा हा पुढे भिंगाचा आहे काय लेन्सेस, आणि त्याच्या पुढे मेटलर्जी, ते तर सोपे छोटे छोटे, एक कंडक्टर बॅड कंडक्टर, सुवाहक दुर्वाहक, आणि पुढे कार्बन कंपाऊंड. ते मोठा धडा बघा जास्त मार्कासाठी 6-7 मार्काला विचारलाय त्याच्यावरती. हम्म ते एक, आणि पाठीमाग आपण पाहिलो हिट वर जास्त विचारलेलं, हिट आणि ते कार्बन कंपाऊंड कमी अधिक होतंय, पण मोठे मोठे प्रश्न त्याच्यावरती आलेले आहेत. 11वीला आहे, 9वीला सुद्धा होतं कार्बन कार्बन कंपाऊंड. ते नॉमेनक्लेचर जास्त आहे, ते मोठं आपल्याला फक्त डेक्कन पर्यंत. आकृत्या काढायच्यात बरं काय, आणि त्याच्या आकृती काढायची त्याच्या खाली ती लिहायचं, परत आकृती काढायची त्याच्या खाली ती कंडिशन लिहायचं.
झालं का सगळ्यांचं? आणि तो जो तक्ता आहे बघा घरी लिहा आता. कोणता? अपवर्तनांकाचा. मग ते विचारलं ते पाठ करा. हिऱ्याचा किती आहे, डायमंड, हा हा MCQ सगळं देऊया आपण ते. ठीक आहे, ओके. घरी लिहा ते. हा चला आता पुढे जाऊया.